Hi guys, welcome to Gen Z Sugar and Girl channel. Today we are going to see the episode 1 of Maharashtra's famous and one of my favorite dish vada pav. आपल्याला मसाल्याचं प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लसूण, मिरची, जिरं आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. याने टेस्ट खूप छान येते. आपल्याला पूर्ण बारीक करायचं नाही आहे, थोडं खडबडीत ठेवायचं आहे. आता आपल्याला उकळलेले बटाटे सोलून त्यांना चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे, ज्याने मसाला त्याला पूर्ण लागून टेस्ट त्याची वाढते. तडक्याच्या प्रिपरेशनसाठी तेल गरम झाल्यावर त्यात राई, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी द्यायची आहे. त्यात आपण तयार केलेला मसाला, थोडेसे हिंग टाकून मिक्स करायचे आहे. मसाला चांगला शिजल्यावर त्यात थोडी हळद टाकायची आहे. येलो आपल्याला कलर दिसायला हवा, त्याप्रमाणे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही हळद टाकू शकता. आणि नंतर ते तयार केलेला आपण मसाला आपल्या स्मॅश केलेल्या बटाट्याच्या मिश्रणात आपल्याला टाकायचा आहे. आणि चवीप्रमाणे आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे, ज्याने मीठ योग्य लागल्यास आपल्याला चव चांगली येईल. मग आपल्याला त्याचे राऊंड शेप तयार करायचे आहेत. वडे आपले तयार झाले की आपल्याला आउटर कवरिंगसाठी बेसनचं बॅटर तयार करायचं आहे. बॅटर तयार करण्यासाठी बेसन, हळद, मीठ, ओवा मिक्स करायचं आहे. आणि मग त्यात पाणी घालून मीडियम टू थिक अशी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे, ज्याने आपला वडा क्रिस्पी होईल. तयार झाल्यावर आपल्याला गरम गरम तेलात वडा सोडायचा आहे. आपल्याला हा वडा गोल्डन टू ब्राऊन होईपर्यंत फ्राय करत राहायचा आहे, ज्याने त्याची टेस्ट अजून वाढेल आणि चांगले लागेल. तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून आपण डेकोरेट केलेले आहेत. अशाच नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फ्रॉम टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू सिरीज. मे महिना म्हणजे आपला आंब्यांचा महिना आहे. आपण यात आंब्यांची सिरीज स्टार्ट करत आहोत. तुम्हाला सुचत असणारे कोणतेही न्यू रेसिपीज मँगोपासून जे तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करा. त्यानुसार आपण व्हिडिओज बनवू. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.